सदा सर्वदा राम सन्निध आहे. मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुराज योगू. मना सांडिरे मीपणाचा वियोगू. श्रीराम. मीपणा सोडलास तर श्रीराम सतत आपल्याजवळच आहेत, असा या श्लोकाचा सोपा अर्थ सांगता येईल. जो विभक्त नाही तो भक्त. मीपणा आला की वेगळेपणा येतो, म्हणून तो टाळा, असं सर्व संत सतत सांगत आहेत. अहंकारासकट सगळे अवगुण दुर्गुण काढून टाकण्यासाठी मुळात ते दोष माझ्यात आहेत हे मला मान्य करावं लागतं. माझ्या हातून ज्या चुका होऊन झाल्या त्यांच्याबद्दल मला पश्चात्ताप वाटायला हवा आणि पुन्हा तशा चुका न करण्याचा निर्धार हवाच. शिवाय तसे प्रयत्नही हवेत. समर्थ दासबोधात म्हणतात, सकळ अवगुणांमध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण, मोठे पाप करंटपण चुके नाकी. महाभारतातल्या दुर्योधनाला हे सगळं जोडून बघू म्हणजे आपल्याला कळेल चिकटलेले अवगुण सोडणं कसं अवघड असतं. मात्र लगेच वाल्या गोळ्याची गोष्ट आठवू म्हणजे समजेल, मनापासून प्रयत्न केले आणि आपली चूक मान्य केली की सुधारणा शक्य असते. अहंकाराने कसं नुकसान होतं याची एक गोष्ट सांगते, ऐक. ही गोष्ट आहे राजा परीक्षिताची. परीक्षित राजा अचूक राज्यकारभार, ऋषीमुनींबद्दल कमालीचा आदरभाव आणि राज्यातील लोकांच्या सुखासाठीच धडपड करणारा, सतत लोकांच्या कल्याणाचाच विचार करणारा म्हणून प्रसिद्ध होता. एक दिवस राजाच्या मनात आले, आज आपण एकट्यानेच जावे शिकारीला. कशाला तो लवाजमा हवा दरवेळेला बरोबर. झालं, मनात आलं तसं राजमहालात एका उंच जागी एक वेगळाच मुकुट ठेवला होता. तो काढून घेतला आणि तोच घालून निघाला सुद्धा शिकारीला. त्या मुकुटावर खूप सुंदर कोरीवकाम केलं होतं. त्यावरची कलाकुसर पाहून तो घालावा असं खूपदा परीक्षितांना वाटत होतं. आज बऱ्याच दिवसानंतर तो मुकुट घालायला मिळाला आणि एकट्यानेच शिकारीला जाण्याचा आनंद असं सगळं जुळून आलं होतं. मोठ्या खुशीतच राजा राजवाड्याबाहेर पडला. पण त्या दिवशी काय झाले कोण जाणे. खूप भटकूनही त्याला शिकार तर नाहीच मिळाली, पण मन एकदम निराशेने ग्रासून गेलं. कंटाळा आला खूप. मन अतिशय अस्वस्थ झालं. परीक्षिताला फारच बेचैन वाटू लागलं आणि कसं तरी वाटू लागलं. आपल्याला हे असं काय होत आहे याचं राजालाही आश्चर्य वाटलं. शिकार न मिळाल्याने नाराज होणारा, निराश होणारा तो नव्हता. कारण शिकारीला येऊन प्रत्येक वेळी शिकार मिळतेच असं नाही हे त्याला चांगलं माहीत होतं. त्याला तसा शिकार न मिळण्याचा अनुभवही होता. पण आज वाटत असलेली अस्वस्थता मात्र काहीशी वेगळीच होती. आता चालत चालत परीक्षित राजा जरा दूरवर आला आणि त्याला एका ठिकाणी एक मुनी ध्यानस्थ बसलेले दिसले. ते दिसताच तर राजाचे मन आणखीनच सैरभैर झाले. राजाने मुनींना कितीतरी हाका मारल्या तरीही मुनी एकदम शांत होते, ध्यानस्थच होते ते. आता परीक्षिताचा राग अनावर झाला. आपण या नगरीचा राजा असूनही हा गोसावी उत्तर देत नाही म्हणजे काय. अहंकाराने राजाच्या मनात थैमान घातले. तो आणखीनच खवळला. रागाच्या भरात तिथेच जवळ मरून पडलेला एक साप त्याने उचलला आणि मुनींच्या गळ्यात अडकवला आणि तसाच तडक राजवाड्याकडे निघाला. महालात येताच रागारागाने तो मुकुटही परीक्षित राजाने काढून फेकून दिला आणि डोक्याला हात लावून शांत बसून राहिला. इतक्यात रानातल्या मुनींनी अंतर्ज्ञानाने सगळे ओळखले आणि ते सरळ परीक्षिताकडे आले. आता क्षणार्धात राजांना मागचे सगळे आठवले आणि आपली चूक त्याच्या लक्षात आली. परीक्षिताने मुनींचे पाय धरले आणि क्षमा करावी अशी प्रार्थना केली. मुनी मात्र शांतच होते. त्यांनी दोन्ही हातांनी धरून राजाला उठवले आणि ते राजाला म्हणाले, अरे परीक्षिता, तू मूळचा अतिशय चांगला आहेस, निगर्वी आहेस. पण तू जो मुकुट डोक्यावर चढवला होतास तो कोणाचा होता हे माहीत आहे का तुला? अतिशय अहंकारी व दुष्ट दुःशासनाची मांडी भीमाने उभी फाडली होती. दुःशासनाच्या मृत्यूनंतर शौर्याचे, पराक्रमाचे प्रतीक म्हणून भीम दुःशासनाचा मुकुट घेऊन आला. तो कोणी वापरू नये, परंतु तुमच्या पुढच्या पिढीतील सर्वांनी आपल्या पूर्वजांची आठवण राहावी म्हणून तो उंच जागी ठेवला होता. तो तू घातलास आणि नसलेला अहंकार तुझ्यात शिरला. खरंच असा मुकुट असतो का आणि असलास तर तो घालून असं होतं का, असला विचार नाही करायचा. तरी हा गोष्टीतला हा मुकुट म्हणजे आपण करतो ती सगळी कामं आणि ती मी गेली असं आपण सगळ्यांना सांगत बसतो असं समज. म्हणजे बघ, मी पूजा केली, मी हार केले नसते तर देवांना हार नसते आज, मी तयारी केली म्हणून वेळेवर पूजा नीट झाली, मी मैत्रिणीला पेपर लिहिताना पेन दिलं म्हणून तिला पेपर लिहिता आला, मी डब्यातला खाऊ सगळ्यांना वाटला, हे जे सगळं मी आहे ना, ते म्हणजे परीक्षितांनी घातलेला मुकुट. आपण केलेलं चांगलं काम विसरून जावं आणि कोणी आपल्याला मदत केली तर ती कधीच विसरू नये असं जुनी माणसं घरात म्हणत असत. म्हणजेच अहंकार सोड, कृतज्ञ होऊ नकोस असा त्याचा अर्थ आहे. पटलं ना?
आता आपण दोघींनी मी, माझं, मला असे शब्द न वापरता वाक्य म्हणता येतं का असं प्रयत्न करूया हं. तुला शोभा आजी आठवते का? ते नेहमी आपलं घर, आपलं ऑफिस असं म्हणते बघ. तसंच आपणही प्रयत्न करू. चालेल ना? जय जय रघुवीर समर्थ.